हॅलो एव्हरीवन. तर कालचा जो व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला तो सिक्वेन्स नुसार आपला सेकंड व्हिडिओ राहणार आहे ऑपरेटिंग सिस्टमचा. त्या व्हिडिओच्या थंबनेल वरती सेकंड असा नंबर दिलेला पण आहे. ठीक आहे. जो फर्स्ट वाला व्हिडिओ आहे तो म्हणजे आहे इंट्रोडक्शन टू द सिलेबस, राईट. तर काल सेकंड व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की ओव्हरव्ह्यू ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, ऑपरेटिंग सिस्टम काय असते, ऑपरेटिंग सिस्टमचे काय वेगवेगळे फंक्शन्स आहेत, आणि शेवटी जाताना आपण एक डायग्राम पण पाहिली होती. त्या डायग्रामचं नाव आहे कंपोनेंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम, 4 कंपोनेंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम, राईट. तर त्याच्यामध्ये 4 कंपोनेंट कोणते कोणते आहेत हे आपण काल पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात की त्यांची डिटेल थेरोटिकल एक्सप्लेनेशन, जर ते पेपरमध्ये आपल्याला 4 मार्कासाठी क्वेश्चन आला तर आपण थेरोटिकली त्याचे एक्सप्लेनेशन कसं लिहू शकतो. ओके. आणि हे जे सिक्वेन्सने मी व्हिडिओज टाकतोय हे जशाच तसं आपल्याला ऍज अ नोट्स म्हणून लिहून ठेवायचं आहे. हेच तुमचे रिटर्न नोट्स राहणार आहे. ओके. तर आता पाहूयात की त्या डायग्रामच्या एक्सप्लेनेशन मध्ये काय दिलेलं आहे ते पहा. तर ही आपली कालची डायग्राम होती. याला नाव दिलेलं आहे आपण 4 कंपोनेंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम, राईट. कम्प्युटर सिस्टमचे हे 4 कंपोनेंट्स आहेत, राईट. त्यापैकी पहिला जो मेजर कंपोनेंट आहे तो मेजर कंपोनेंट म्हणजे आहे आपला कम्प्युटर हार्डवेअर, राईट. हे आपलं कम्प्युटरचं हार्डवेअर आहे. आणि इथं आहेत आपले युजर्स. ठीक आहे. रिमेंबर दिस युजर कॅन बी एनी ह्युमन, एनी मशीन और एनी एंटिटी विच इज ऑपरेटिंग द सिस्टम. ते वर्कस्टेशन सुद्धा असू शकतं तुमचं, राईट. तर आता हे कम्प्युटर हार्डवेअर आणि हे जे युजर आहे या दोघांना कनेक्ट करणारी जी सिस्टम असते त्याला आपण म्हणत असतो ऑपरेटिंग सिस्टम. काल आपण त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे की ऑपरेटिंग सिस्टम इज अ ब्रिज बिटवीन कम्प्युटर हार्डवेअर अँड द युजर. या ऑपरेटिंग सिस्टमवरच आपण काय करतो, सिस्टमचे अप्लिकेशन्स म्हणजे सिस्टमचे प्रोग्राम्स आणि काही अप्लिकेशन्स प्रोग्राम, ठीक आहे, अप्लिकेशनचे जे प्रोग्राम आहेत ते आपण ऑपरेटिंग सिस्टम वरती इन्स्टॉल करत असतो, राईट. जस्ट लाईक त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत, हे कंपायलरचा प्रोग्राम आहे, असेंबलर असतील, टेक्स्ट एडिटर्स असतील, एटसेट्रा, असे डेटाबेस सिस्टम असेल, असे मल्टिपल अप्लिकेशन्स आपण त्याच्यावरती इन्स्टॉल करू शकतो. ठीक आहे. सो व्हेनेवर युजर यूज दिस प्रोग्राम, right, operating system get initialized or operating system comes into the role and it connect your user with the computer hardware, right. So in short सांगायचं जर असेल तर without operating system your computer cannot work or user cannot use computer hardware without operating system. ओके. तर आता याच्यामध्ये थेरी काय दिलेली आहे आपण ते पाहूयात. पेपरमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला ड्रॉ अँड एक्सप्लेन और डिस्क्राइब 4 कंपोनेंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम, तर त्या केसमध्ये तुम्हाला एक डायग्राम काढायचे आणि त्यानंतर आपल्याला, राईट, इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पहा. ओके. तर लक्ष द्या आता काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. फिगर शोज द कंपोनेंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम. कम्प्युटर सिस्टम इज डिवायडेड इनटू 4 कंपोनेंट्स. ठीक आहे. आपल्या कम्प्युटर सिस्टम मध्ये काय आहेत, 4 कंपोनेंट्स दिलेले आहेत. ते 4 कंपोनेंट्स कोणते कोणते आहेत. First one is our hardware, second is operating system, third is system and application programs and fourth is user, right. डायग्राम मध्ये सगळ्यात वरच्या बाजूला युजर दाखवलाय, सगळ्यात खाली हार्डवेअर दाखवलेला आहे. इथं लिस्ट करताना आपण हार्डवेअर पासून सुरुवात केलेली आहे. सो फर्स्ट वन, व्हॉट इज हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय असतो, कम्प्युटरचे जे हार्डवेअर पार्ट्स आहेत. सो हार्डवेअर इज बेसिकली अ फिजिकल पार्ट ऑफ द सिस्टम विच प्रोव्हाइड सम बेसिक फंक्शन्स, राईट. हार्डवेअर डिव्हाइसेस आर क्लासिफाईड ॲज गिवन बिलो, राईट. हे सगळ्यात एकदम बेसिक आहे. कम्प्युटरच्या स्टुडंट्सला हार्डवेअर काय असतं याच्याबद्दल खूप इन्फॉर्मेशन ऑलरेडी असतेच. ठीक आहे. कारण फर्स्ट सेम सेकंड सेमिस्टर पासून आपण ते सगळं शिकत आलेलो आहे. ठीक आहे. तर आता वेगवेगळे हार्डवेअर डिव्हाइसेस आहेत त्यांना कसं क्लासिफाय केलं, इनपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसेस मध्ये माऊस, कीबोर्ड असतात. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस मध्ये प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर. त्यानंतर स्टोरेज डिव्हाइसेस म्हणजे ज्याच्यात आपण डेटा स्टोअर करतो. ते याच्यामध्ये तुमचा पेन ड्राईव्ह आहे, तुमची हार्ड डिस्क आहे आणि याच्यात तुम्ही आणखीन एक नवीन ऍड करू शकता, एसएसडी. ठीक आहे. आजकाल लॅपटॉप मध्ये वगैरे सगळीकडे एसएसडी येत आहेत. एसएसडीचा लॉंग फॉर्म असतो सॉलिड स्टेट ड्राईव्ह किंवा सॉलिड स्टेट डिव्हाइसेस. ठीक आहे. त्यानंतर आहेत आपले नेटवर्किंग डिव्हाइसेस, राईट. वेगवेगळे नेटवर्किंग डिव्हाइसेस आहेत आपल्याला माहितच आहे. राउटर आहे, ब्रिज आहे, स्विच आहे.
राईट. त्यानंतर सम अदर डिव्हाइसेस विच इन्क्लूड्स मदरबोर्ड, एसएमपीएस म्हणजे आपल्या कम्प्युटरचा पॉवर सप्लाय असतो, स्विच मोड पॉवर सप्लाय असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि त्यानंतर आहे आपला सीपीयू म्हणजे मेन प्रोसेसिंग युनिट, दॅट इज सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर हे असे एवढे पार्ट आपल्याला हार्डवेअर मध्ये असतात. त्यानंतर आहे ऑपरेटिंग सिस्टम. तर आता ऑपरेटिंग सिस्टमचा काय रोल आहे, परत ती डेफिनेशन रिपीट होत आहे की ऑपरेटिंग सिस्टम इज अ ब्रिज बिटवीन आवर कम्प्युटर हार्डवेअर अँड द युजर. ऑपरेटिंग सिस्टम इंटरॅक्ट विथ हार्डवेअर अँड परफॉर्म द इम्पॉर्टंट जॉब्स लाईक. तर ऑपरेटिंग सिस्टम काय काय जॉब करत असते, ऑपरेटिंग सिस्टम काय काय फंक्शन करते, तर त्यामध्ये आहे प्रोसेस मॅनेजमेंट आहे, मेमरी मॅनेजमेंट आहे, फाईल मॅनेजमेंट आहे, रिसोर्स मॅनेजमेंट असतं, डिव्हाइस मॅनेजमेंट असतं, सीपीयू स्केड्युलिंग असते. असे बरेच सारे फंक्शन्स आहेत जे आपली ऑपरेटिंग सिस्टम करत असते. ओके. तर आता आपला नेक्स्ट आहे त्याच्यामधला तिसरा जो कंपोनंट आहे तो तिसरा कंपोनंट आहे आपला सिस्टम अँड अप्लिकेशन प्रोग्राम्स. ठीक आहे. तर आता सिस्टम प्रोग्राम्स म्हणजे काय, ज्याचा यूज ऑपरेटिंग सिस्टम स्वतः करत असते. आणि अप्लिकेशन प्रोग्राम्स म्हणजे जे युजरने इन्स्टॉल केलेले आहेत किंवा जे ओएस मध्ये दिलेले आहेत, बट त्यांना काहीतरी स्पेशल फंक्शन आहे. ओके. आणि ते युजरचं काहीतरी काम कंप्लीट करून देतात. ठीक आहे. म्हणजे युजरचं अप्लिकेशन कंप्लीट होतं, युजर त्या प्रोग्रामला काहीतरी कामासाठी यूज करतो, म्हणून त्याला आपण अप्लिकेशन प्रोग्राम्स म्हणतो. ओके. दीज आर द सॉफ्टवेअर्स दॅट आर युज्ड टू परफॉर्म स्पेसिफाईड फंक्शन्स. ठीक आहे. हे काहीतरी स्पेसिफाईड किंवा स्पेसिफिक फंक्शन साठी वापरले जातात. सिस्टम सॉफ्टवेअर आर प्री इन्स्टॉल्ड. जसं सांगितलं होतं, सिस्टम सॉफ्टवेअर काय, दे आर प्री इन्स्टॉल्ड अँड दे आर युज्ड बाय द ओएस फॉर डिफरंट फंक्शन्स. राईट. हे प्री इन्स्टॉल्ड असतात आणि हे ओएसच यांना वेगवेगळ्या फंक्शनसाठी यूज करत असते. सिस्टम सॉफ्टवेअर हेल्प ऑपरेटिंग सिस्टम टू रन स्मूथली. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमला जे काही फंक्शन्स करायचे आहेत ते फंक्शन करण्यासाठी आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर हे जास्त युजफुल ठरतात. ओके. म्हणजे ते ऑपरेटिंग सिस्टमचं काम स्मूथली चालू ठेवतात. अप्लिकेशन्स आर इन्स्टॉल्ड बाय द युजर. जसं सांगितलं होतं की हे अप्लिकेशन प्रोग्राम जे आहेत हे कोण इन्स्टॉल करतं, युजर इन्स्टॉल करतो टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. राईट. आता इथं दोन ठिकाणी स्पेसिफिक फंक्शन आलेलं आहे. तर हे वरचं जे स्पेसिफाईड फंक्शन दिलेलं आहे हे स्पेसिफाईड फंक्शन म्हणजे सिस्टमसाठी झालं, आणि हे जे खालचं स्पेसिफिक फंक्शन किंवा स्पेसिफाईड फंक्शन काही लिहू शकता, तर हे फंक्शन कोणाचं आहे, तर हे युजरसाठीचं झालं. ओके. दीज सॉफ्टवेअर यूज हार्डवेअर ॲज वेल ॲज द सिस्टम सॉफ्टवेअर. म्हणजे हे जे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत हे दोघांचं पण यूज करतात. का यूज करतात, कारण अप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहे ते युजरने टाकलेले आहे. राईट. म्हणून त्याला युजर वापरणार आणि ते रन होताना हार्डवेअरचा यूज करणार. राईट. म्हणजे तुमचे जे सिस्टम सॉफ्टवेअर आहेत ते ऑपरेटिंग सिस्टम वापरते, बट अप्लिकेशन सॉफ्टवेअर कोण वापरतं, युजर वापरतो. राईट. आणि हे अप्लिकेशन सॉफ्टवेअर मेक यूज ऑफ हार्डवेअर ॲज वेल ॲज द सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजेच तुमचे ओएस. ठीक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट ते आहे आपला युजर. आता युजर म्हणजे कोण आहे, युजर कॅन बी और युजर इज अ ह्युमन or any machine or any other computer. जसं मी सांगितलं होतं, user can be any entity who is using that system, right, which uses all the resources of the system. सिस्टमचे तो वेगवेगळे रिसोर्सेस वगैरे वापरू शकतो. राईट. याला ॲज अ नोट्स म्हणून कंप्लीट करून ठेवा. याची जी पीडीएफ आहे, ठीक आहे, हे जे नोट्स आहेत हे नोट्स मी तुम्हाला ग्रुपमध्ये सेंड करेल. ठीक आहे. जर काही डाऊट वगैरे असेल तर डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके. थँक्यू.